तुम्ही इथे बघू शकता आपला नाश्ता किती मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाला आहे। नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त 1 वाटी रेशनच्या तांदळापासून अगदी झटपट होणारा संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा व पौष्टिक नाश्ता करणार आहोत। हा नाश्ता बनवायला खूपच सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो। नाश्त्यासोबत नेहमी तीच चटणी खाऊन जर कंटाळा येत असेल तर आज एक चटकदार आणि भन्नाट चटणीची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ 1 तास आधी पाण्यामध्ये भिजवून घेतले। बघा आता आपले तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित असे भिजलेले आहेत। तर आता तांदूळामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकूया। आणि आता हे भिजलेले तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। आता यामध्ये कमी तिखट असलेल्या 4 हिरवी मिरची घातली आहेत, अर्धा इंच आल्याचे काप आणि लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवरती सरसरीत असे हे तांदूळ वाटून घेऊया। तर अशा पद्धतीचं तांदूळाचं मिश्रण इथे तयार केलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, रवेदार आणि सरसरीत पद्धतीचे हे तांदूळ इथे वाटून घेतले आहेत। आता यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ भिजवून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा, आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू सत्व मी टाकत आहे। तुमच्याकडे जर दही असेल तर दही घाला, माझ्याकडे दही नसल्यामुळे मी यामध्ये लिंबू सत्व टाकलं आहे। आता हा जो रवा आहे हा तांदूळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बघा रवा मिक्स केल्यानंतर आता आपलं मिश्रण घट्ट झालं आहे। तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालत आहे। पाण्याच्या ऐवजी तुमच्याकडे दही असेल तर दही टाकू शकता। आता हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही होऊ द्यायच्या नाहीत। आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे हे मिश्रण मुरू देऊया। तर बघा 10 मिनिटांनंतर आपलं मिश्रण व्यवस्थित मुरलं आहे। यामध्ये आपण जो रवा टाकला होता तो सुद्धा व्यवस्थित फुलला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी काकडीचा किस आणि अर्धी वाटी गाजराचा किस, तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता, जसं की दुधी, कांदा, टोमॅटो, सिमला, कोबी किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडत नाही त्या भाज्या स्किप करू शकता। इथे मी गाजर आणि काकडीचा किस टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्या नाश्त्याला मस्त अशी चव यावी त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत तडका। त्यासाठी इथे 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडल्या की 10 ते 12 कढीपत्त्याची पाने बारीक कापून घातली आहेत। आता हा मस्त खमंग असा तडका आपल्या या तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आले मिरची घातलेली आहे, शिवाय सायट्रिक ॲसिड मीठ आधीच घातलेलं आहे आणि काकडी, गाजर आणि आता हा तडका खूपच मस्त चविष्ट असा आपला हा नाश्ता होणार आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये इनोचं 1 पॅकेट टाकायचं आहे आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी याच्यावरती थोडंसं पाणी आणि इनो टाकल्यावरती जास्त वेळ मिक्स करत न बसता लगेचच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता आपण वाफायला घेणार आहोत। तर इनो टाकल्यानंतर लगेचच हा नाश्ता वाफायला घ्यायचा आहे। त्यासाठी या स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि या ढोकळ्याच्या प्लेटला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला नाश्ता प्लेटला चिकटणार नाही। तुमच्याकडे जर अशी ढोकळ्याची प्लेट नसेल तर एखादं पसरट ताट किंवा पसरट डबा घेऊ शकता। स्टीमर नसेल तर कुकरची शिट्टी काढून कुकरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये हा नाश्ता बनवू शकता। नाश्त्याचं मिश्रण प्लेटमध्ये टाकून घेतल्यानंतर याच्यावरती थोडंसं लाल तिखट भरभरून घेऊया, जे दिसायला छान दिसेल आणि याच्यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवर 10 मिनिटे हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे, मधातच झाकण काढायचं नाही। तर हाय फ्लेमवर 10 मिनिटे हा नाश्ता मी वाफवून घेतला, मधामध्ये गॅसची फ्लेम स्लो केली नाही किंवा झाकणसुद्धा काढून पाहिलं नाही। तर 10 मिनिटांनंतर आता आपला नाश्ता व्यवस्थित असा शिजलेला आहे। तर आता हा थंड करून घेऊया आणि तोपर्यंत या नाश्त्यासाठी भन्नाट अशी चटणी करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचे चण्याची डाळ आणि आता ह्या दोन्ही डाळी स्लो फ्लेमवरती मस्त याचा वास येईपर्यंत खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत। याचा रंग नाही बदलला तरी चालेल, पण याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे, म्हणजे याचा खमंग असा वास येईल तोपर्यंत ह्या डाळी इथे मी परतून घेतल्या आहेत। तर बघा आता आपल्या डाळी व्यवस्थित अशा भाजून झाल्या आहेत, मस्त खमंग असा वास याचा इथे येत आहे। तर आता यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप आणि 4 लाल सुक्या मिरच्या टाकत आहे। सुक्या मिरच्या मधामध्ये तोडून टाकूया, जेणेकरून त्या व्यवस्थित परतल्या जातील।
थोड्याशा कमी तिखट असलेल्या लाल सुक्या मिरच्या चटणीमध्ये घातल्या आहेत। एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने कापून घेतला आणि तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि आता हा टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। परंतु टोमॅटो लवकर मऊसर व्हावा त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ। तर आधी अर्धा चमचा जिरे आणि चटणीला लागेल त्यानुसार चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर बघा टोमॅटो मस्त मऊसर असा झालेला आहे। तर आता गॅस बंद करूया आणि हे सगळं साहित्य थंड करून घेऊया। या चटणीमध्ये तुम्हाला आवडत असल्यास चिंच व गूळ सुद्धा टाकू शकता। आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया। तर बघा मस्त अशी चटकदार आणि भन्नाट टोमॅटोची चटणी इथे तयार आहे। तर आता या चटणीमध्ये आपण टाकणार आहोत तडका। त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ, 1 चिमूटभर हिंग आणि 7 ते 8 पाने कढीपत्ता आणि हा गरमागरम आणि खमंग तडका या चटकदार चटणीवरती ओतून घेऊया आणि मस्त भन्नाट आणि चटकदार अशी चटणी इथे तयार आहे। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा किंवा आप्प्यासोबत सुद्धा खाऊ शकता। नेहमी शेंगदाणा चटणी किंवा ओल्या नारळाची चटणी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चटणी एक वेळेस नक्की ट्राय करा। अगदी उडप्पी हॉटेलमध्ये मिळते त्यानुसार आपण ही चटणी केलेली आहे। कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतला आहे। तर बघा आता आपला नाश्ता सुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे। तर आता हा नाश्ता कट करून घेऊया। हा नाश्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता किंवा ढोकळ्यासारखा चौकोनी सुद्धा कट करू शकता, पण हा नाश्ता इथे मी अशा पद्धतीने थोड्याशा तिरकस आकारामध्ये कट करून घेतला आहे। बघा इथे मी तुम्हाला दाखवते। खूपच मस्त मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता होतो। मस्त जाळी सुद्धा याला आलेली आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता झालेला आहे। बघा खूपच मस्त असा फुलला सुद्धा आहे आणि आतपर्यंत मस्त जाळीदार असा हा नाश्ता झालेला आहे। तर आता हा नाश्ता आपण सर्व करून घेऊया। नेहमी इडली, डोसा किंवा पोहे, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट होणारा हा रेशनच्या तांदळाचा नाश्ता घरी नक्की ट्राय करा। अगदी झटपट होतो, चवीला सुद्धा खूपच अप्रतिम असा लागतो आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।